मुंबई ठाण्यामध्ये म्हाडा आता वृद्धाश्रम उभारणार आहे। म्हाडा वृद्धाश्रम प्रकल्पाचं नियोजन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। गरजू आणि निराधार वृद्धांना म्हाडाचा हक्काचा आता आधार मिळणार आहे आणि महिलांसाठी वसतिगृह उभारण्याचा म्हाडाचा हा मानस आहे। महत्त्वाची बातमी आहे, म्हाडाचा हा एक नवीन उपक्रम आहे। म्हाडा वृद्धाश्रम आता उभारणार आहे आणि सर्वसामान्यांच्या खरं तर घराचं स्वप्न करणारं म्हाडा आता वृद्धांसाठी अशा प्रकारे अद्ययावत सुविधा असणारं वृद्धाश्रम घेऊन येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये हे वृद्धाश्रम बांधण्यात येणार आहेत आणि या प्रकल्पाचं नियोजन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। म्हाडाच्या या निर्णयामुळे गरजू आणि निराधार वृद्धांना हक्काचा असा आधार मिळणार आहे। वृद्धाश्रमासह नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी सुद्धा वसतिगृह उभारण्याचं म्हाडाचं नियोजन आहे। मुंबई उपनगरात 10 वसतिगृह उभारण्यात येणार आहेत आणि जागेचा शोध त्यासाठी सुरू आहे। तर ठाण्यामधल्या माजीवाडा इथं महिलांसाठी एक वसतिगृह उभारण्याचं प्रस्तावित असून या वसतिगृहामध्ये एकाच वेळी 200 महिलांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे।